कोल्हापूरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर येत आहे। मुलाच्या अचानक मृत्यूनंतर सावडायची तयारी सुरू असतानाच आईनेही प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा स्तब्ध झाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे तालुका करवीर येथील ही घटना आहे। 35 वर्षीय स्वप्नील उर्फ अनिल कुमार बिराज यांचे रविवारी दुपारी अचानक निधन झाले। स्वप्नील हे खासगी कंपनीत नोकरीला होते आणि कुटुंबाचा आधारस्तंभ होते। मुलाच्या निधनाची बातमी कळताच माहेरी असलेल्या त्यांच्या आई माया कुमार बिराजे ह्या रात्री उशिरा गावी परतल्या। मात्र मुलाच्या निधनाचा धक्का त्या सहन करू शकल्या नाही। सोमवारी सकाळी स्वप्नील यांच्या रक्त विसर्जनाची तयारी सुरू असतानाच 55 वर्षीय माया बिराजे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला। आई आणि मुलाच्या एकाच वेळी रक्त विसर्जनाचा हृदयद्रावक प्रसंग गावकऱ्यांनी अनुभवला। या घटनेमुळे सांगवडे गावासह संपूर्ण कोल्हापूर परिसरात शोककळा पसरली आहे।